सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना. झाला का सर्वांचा चहा पाणी? तर आता आमचं बनवून पण झालंय आणि माझं जेवण पण आता निमार्द बनवून झालंय आता. तर म्हटलं आता आता छानसा असा व्हिडिओ मस्तपैकी आता काढून टाकावा. तर आता मला देवाची पूजा पण करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी आता ताजी ताजी मस्त जास्वंदीची फुलं आता तोडून आणली ती. तर खूप छान अशी फुलं आहे ती. तर आता पूजा पण आता करून घेते. आता जेवण पण आता निमार्द बनवून झालंय आता मस्तपैकी. तर आता आजच्या थाळीचं वांग्याची सुकी भाजी आणि चपातीचं तुकडं बनवलं की खूप छान असा बेत आहे आणि ओलं वाटाणं आणि वांगा. तर आता त्याची आता सुकी भाजी बनवते आता मस्त छान छान पैकी आता. तर आता पाणी न ओतता आता वांग्याची रस्सा भाजी खूप छान बनते. तर त्यासाठी आता मी लसूण सोलून घेतलाय मस्तपैकी आता आणि मिक्सरला बारीक न करता असा चेचून घेतला. तर आता जिऱ्याची फोडणी देऊन बारीक 2 कांदे टाकलं. बारकं बारकं कांदं काही टाकलं नाही तर भरपूर असं लसूण टाकून आता मस्तपैकी आता वांगी पण आता चांगली धुवून घेऊन टाकली आता. तर आता चटणी पण भरपूर अशी टाकून घेतली. मस्त सरभरीत अशी वांग्याची रस्सा भाजी बनवली. तर आता आज मी खूप जास्त म्हणजे लसणाचा वापर केलेला. तर मस्तपैकी आता हळद पण टाकून घेतली आता. तर झाकून ठेवते ना आणि मीठ टाकले की लगेच वांग शिजतं म्हणजे त्याला पाणी पण सुटतं असं. आणि खूप छान अशी आता अर्धवट अशी कच्ची आता वांगी आता शिजली होती. तर वांगीची रस्सा भाजी पण बनवून घेतली आता मस्तपैकी. आणि मी काही चटणी दुसरी वापरत नाही. थोडीशी अशी चिकन मसाला पुडी आणि आपली चटणी अशी टाकलेली. तर वांगीची रस्सा भाजी खूप छान बनते मस्तपैकी आणि झटपट. आता मला भाजी बनवून आता ग्लास कुठे? ग्लास पाणी 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 पाणी. शेंगदाण्याचं कूट पण आता थोडं टाकून घेतलं. तर चपात्याचं तुकडं पण बनवायचं होतं. तर त्यासाठी मी आता मिक्सरला बारीक करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून आता झाकून ठेवते. आता भिजत ठेवले की मऊ झार असं चपातीचं तुकडं खूप छान होते ते. तर बाकी काही टाकलेलं नाही. तर तेल ओतून फक्त जिऱ्याची फोडणी देऊन आणि शेंगदाणा आणि कांदा टाकलेला आहे आणि हळद टाकून मस्तपैकी चपातीचं तुकडं बनवून घेतलं. तर चपातीचं पण तुकडं वांग्याच्या भाजीवर खायला खूप छान लागते. कोणतीही भाजी असली तरी छान वाटतं असं. तर रात्रीच्या ही चपात्या राहिलेल्या असते त्या. तर अशा चपातीचं तुकडं मी बनवत असते. तर मुलं सुद्धा आवडीनच खाते ते. बघा किती खूप छान असं तेल पण सुटले, मसाला आपले वांगी पण शिजले ते मस्त. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.